गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज आपण बनवणार आहोत सोयाबीन चिली आहे। चला तर मग मी हे अर्धा किलो सोयाबीन घेतलेले आहे। त्याच्यात कॉर्नफ्लोअर आणि मीठ टाकून हे 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवलेले होते। आता ते आपण थोडंसं म्हणजे तेल टाकून तळून घेऊया। आता बघा छान कडक होईपर्यंत आणि कुरकुरीतपणा येईपर्यंत त्यांना छानपैकी फ्राय करून घेऊया। कारण आमच्याकडे अशी थोडीशी कडक अशी दातात अडकली पाहिजे अशी सोयाबीन चिली आवडते, म्हणून मी थोडंसं जास्त वेळ फ्राय करत आहे तिला। सोयाबीन वडीला थोडासा कडकपणा येईपर्यंत फ्राय करून घेऊ आपण। चला तर मग आपले सोयाबीन सगळे फ्राय करून झालेले आहेत। आता आपण त्याला तडका देऊन घेऊया। आता मी व्हेजिटेबल सगळे कट करून घेतलेले आहे। सोयाबीन चिलीसाठी लागणारे मी घेतलेली एक शिमला मिरची, एक कांदा, एक गाजर, लसूण, अद्रक, पत्ताकोबी चिलीसाठी लागणार आहे। आता तेल घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलेले आहे। सोयाबीनची वडी जे फ्राय केलेले होते ना त्याच्या त्या कण्या आहेत ना त्या आहेत त्याच्यात राहिलेला। त्याच्यासाठी मी शेजवान राईस सोया सॉस आणि चिली सॉस हे 2 सॉस घेतलेले आहेत। अगोदर आपण तेलात मस्त लसूण फ्राय करून घेऊया। लसूण थोडे लालसर करून घेऊया, म्हणजे फोडणीचा तडका वास हा छान येतो आणि पूर्ण सोयाबीन चिलीची टेस्ट अलग लागते। असे लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया आपण। अद्रकचे थोडेसे जाडसर तुकडे त्याच्यात टाकत आहे मी आता कांदे। बरबाद शिजले थोड़ा रेडी देखा पर नहीं तो मस्त इंडियन कलर, ऑरेंज, व्हाईट, ग्रीन ते छान व्हेजिटेबल छान वाटतंय ना। ते मस्तपैकी फ्राय करून घेऊया आपण। पुढे सगळे व्हेजिटेबल हे चांगले शिजू देऊ।
आता आपण याच्यात चिली सॉस 2 स्पून आणि सोया सॉस 2 स्पून असं टाकून घेतलेलं आहे. आणि थोडंसं टेस्ट घेऊन बघायची. थोडंसं आमसूरपणा जास्त आला असेल तर, खारटसटपणा आला असेल तर सोया सॉस नवीन टाकायचा नाही. थोडंसं आता आपण चिली सॉस टाकून घेऊया. झालं आहे आता आपलं ग्रेव्ही रेडी सोयाबीन चिलीची. आता आपण याच्यात ते सोयाबीन टाकून घेऊया. दादा छान करतो. बाहेरचं खाण्यापेक्षा घरी थोडंसं हॉटेलसारखी टेस्ट नाही आहे, पण मग आपल्या शरीरासाठी चांगलं असतं घरी केलेलं केव्हा आहे. कारण कसं आपण सगळे व्हेजिटेबल स्वच्छ पाण्याने धुवून घेतो, सगळं व्यवस्थित असतं आपलं घरचं. म्हणून शक्य तेवढं हॉटेलचं खाणं आम्ही टाळतो आणि अशा गोष्टी शक्य तर आम्ही घरीच करतो. चला आपली सोयाबीन चिली छानपैकी रेडी झालेली आहे. आता आपण प्लेट सर्व करून घेऊया. चला मग आपली होममेड सोयाबीन चिली रेडी झालेली आहे. या सगळ्यांनी माझ्या मम्मीला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपली प्लेट रेडी झालेली आहे आणि सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू बी नका.